महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। बोधगया येथील महाबोध विहाराचा संपूर्ण जगभरामध्ये आता विषय चालू आहे की ते महाबोध विहार बोधांच्या स्वाधीन करण्यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत। बौद्ध भिक्खू ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत। त्याच अनुषंगाने आपल्या वसमत तालुक्यातील वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन माथाडी कामगार यांच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करत या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेत। आता आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभावतीताई खंदारे आहेत। या ठिकाणी जो बोधगया येथील महाबोध विहार हा बोधांच्या स्वाधीन करण्यात यावं यासाठी जे आपलं आंदोलन चालू आहे, काय मागणी असेल, काय इशारा असेल सरकार? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज जो आंदोलनाचा पावित्रा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन कामगार आघाडी यांच्या मार्फत आज आंदोलनाचा जो इशारा आहे तो आज इशारा देतोय फक्त, पण येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही आजचं आंदोलन हे शांततेचा मार्गाने करत आहोत। कारण महाबोधी विहारामध्ये गेल्या 20 दिवसापासून भिक्खू संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये देश विदेशातील भिक्खू संघ तिथं उपोषणाला बसलेला असताना काल 2 दिवसापासून तिथं भिक्खू संघावरती तिथले जे जातीयवादी जे सरकार बिहार सरकार आहे त्या बिहार सरकारच्या माध्यमातून भिक्खू संघावरती लाठीचार्ज होत आहे। या गोष्टीचा आम्ही आमच्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं माथाडी आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। कारण 1949चा मंदिर कायदा तात्काळ रद्द करा आणि संविधानाने दिलेला धर्मस्वातंत्र्याचा संविधानाने दिलेला प्रत्येक जातीला धर्म स्वातंत्र्य दिलं आणि धर्मशास्त्र स्वातंत्र्यानुसार संविधानाने दिलेला अधिकार हा बौद्धांच्या महाबोधी विहार हे बौद्धांच्या हवाली करण्यात यावं, त्यांच्या ताब्यात देण्यात यावं, हे आम्ही जाहीर इथं या बिहार सरकारला राष्ट्रपतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो। कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धर्माला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, ज्या त्या धर्म मंदिरामध्ये ज्याचे त्याचे पुजारी बसलेले आहेत, परंतु बौद्ध विहार महाबोधी बुद्धगया येथील हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे, बौद्धांचा जन्मभूमी आहे, बौद्धांची जन्मभूमी आहे आणि बौद्धांना तिथं ज्ञान प्राप्त बुद्धांना झालं। त्या ठिकाणी या इथल्या जातीयवादी मनुवादी सरकारला फक्त म्हणजे बुद्ध नकोय, पण तिथलं महाबोधी विहार पाहिजे। त्यांना बुद्ध नाही पाहिजे, बुद्धांचं शिकवण नाही, बुद्धाची शिकवण पाहिजे नाही, बुद्धाचं तत्वज्ञान पाहिजे नाही, बुद्धाचा विज्ञानवादी धम्म नाही पाहिजे, परंतु महाबोधी विहार पाहिजे। तिथं त्यांना लाटायचं आहे। या देशामधलं जे मनुवादी सरकार आहे यांना फक्त पुजारी होऊन भक्त व्हायचा आणि तिथं जो येणारा बाहेर देशातला जो काही बुद्ध विहारासाठी निधी येतो, कारण बौद्ध धम्म हा देशात नसून विदेशात देखील त्याच प्रमाणे म्हणजे त्याचा प्रसार झालेला आहे। हिंदू धर्म जरी इथल्या देशापुरता असेल, पण बौद्ध धर्म हा प्रत्येक देशामध्ये पोहोचलेला आहे। आणि एक काळ असा होता की त्या काळामध्ये इथला बौद्ध धम्म संपुष्टात आला होता, नष्ट झाला होता इथल्याच्या मनुवादी लोकांनी, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धम्म हा पुनर्जीवित केला। पण पुनर्जीवित केलेला बौद्ध धम्म कदापि आम्ही संपू देणार नाही। तुम्हाला या बिहारच्या म्हणजे मनुवादी सरकाराला आम्ही काढून सांगू शकतो की बौद्ध धम्म हा कधीच संपुष्टात येणार नाही। कारण बाबासाहेबांची विचार आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत आणि बाबासाहेबांनी दिलेला संदेश, बाबासाहेबांनी दिलेली क्रांती ती आम्ही कदापि कमी होऊ देणार नाही। इथल्या शासनाला आम्ही सांगू इच्छितो, हे शांततेने आम्ही आंदोलन आज करतोय, पण यापुढे या शासनाला इशारा देऊ इच्छितो की यापुढे येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात दिलं नाही तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आणि इथलं शासन यांचं नाके बंद आम्ही करू। एवढं तुम्हाला इथल्या शासनाला आम्ही इशारा देतो आणि पुन्हा थांबतो। जय भीम करतो। महाबोधी विहाराचा हा जो लढाई आहे हे वसमत येथील वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी असो या वंचित बहुजन माथाडी कामगार असो यांनी हा उचललेला। या ठिकाणी आता आपल्यासोबत आघाडीच्या तालुका अध्यक्ष काय सांगणार आपण या ठिकाणी? सर्वांना जय भीम। माझा बोधगया ही जे मनुवादी लोक तिथं बसलेले आहेत
तर त्या लोकांसाठी हे आंदोलन जर विदेशातून भिक्खू तिथं आलेले आहेत आणि भिक्खूंना एवढं म्हणजे तिथं मारहाण करत आहेत, तर मी एवढंच सांगेल की पूर्ण समाज एक होऊन बोधगया येथे जायला पाहिजे आणि जेवढ्या मोठ्या संख्येने आपले लोक तिथं जमले तर कुठंतरी त्या सरकारवर दबाव येईल आणि दबाव आल्यानंतर सरकार काहीतरी निर्णय घेईल, नाही तर आपल्या भिक्खूंना सुद्धा ते असेच मारहाण करून तिथून हे करतील, म्हणजे अत्याचार करत आहेत. तरी पण माझी सर्व बुद्ध समाजांना विनंती की आपण सगळे एकजूट होऊन बुद्धगयाला तिथं जायला पाहिजे आणि असे आंदोलन केल्याशिवाय आपल्याला मार्ग सापडणार नाही. त्याच्यामुळं माझं सगळ्यांना विनंती की तिथं बुद्धगयाला सगळ्यांना जायला पाहिजे. 9-10 दिवसामध्ये काय ते निर्णय लागणार आहे, तरी पण सगळ्यांना तिथं गेलं म्हणजे काहीतरी आपलं होईल अस्तित्व. नाही तर आपला बुद्धगया म्हणजे आपल्या हातातून एकदा गेलं तर आपण कोणत्या विहारात जाणार, मंदिरात जाणार, मस्जिदीत जाणार. आपलं फक्त बुद्धगया हे एक आपलं देवस्थान आहे तिथं. त्याच्यामुळं आपल्या सगळ्या महिलांना पण मी हीच विनंती करेन आणि सांगेल की कुठं जरी आंदोलन असलं तर महिलांना पण मोठ्या संख्येनं तिथं यायला पाहिजे. कारण आपण सगळेजण एकजुटीने सगळे झालो नाही तर आपण असेच थोडेफार लोक येतील, थोड्याफार काही गोष्टी होतील, पण सगळेजण यायला पाहिजे. एवढं बोलते, थांबते. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अनेक या ठिकाणी मान्य रूपात असेच प्रोफेसर, काय इशारा असेल सरकारला, काय सांगणार? या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि या ठिकाणी सर्वात अगोदर ज्यावेळेस आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस सर्वात अगोदर जर पाठिंबा दिला असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मला या ठिकाणी सरकारला एवढं सांगायचं आहे की भारतामध्ये जे 84,000 मंदिरं सम्राट अशोकानं निर्माण केले होते ते पूर्ण विहार या मनुवादी लोकांनी केवळ धंद्यासाठी म्हणून गिळकरत केलेले आहेत. आणि एकच महाबोधी विहार फक्त आता बुधाचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणीच देखील ती कमिटी जी आहे 1949चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्या कमिटीमध्ये तिथला जो कलेक्टर असतो तो अध्यक्ष असतो. परंतु ते ठिकाणी जर मागासवर्गीय किंवा अदर जात जर कलेक्टर असेल तर त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये असं आहे की तिथं तो कलेक्टर अध्यक्ष न राहता दुसरा अध्यक्ष झाला पाहिजे. परंतु मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये मुसलमान जातात, हिंदूच्या विहारामध्ये हिंदू जातात, मग बौद्धाच्या विहारामध्ये हिंदूचं काय काम आहे? तर ज्या पद्धतीने ज्याच्या त्याचे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्याच्या धर्माचा अभ्यास करून ज्याच्या त्याच्या धर्मासाठी विहार निर्मित केले त्यांनी ते विहार सांभाळावेत. या दृष्टिकोनातून फक्त आम्ही सरकारला या ठिकाणी एवढं सांगू शकतो की बिहार सरकारनं जो त्या ठिकाणी भंतेवर जो अन्याय अत्याचार चालू आहे तो अन्याय अत्याचार थांबवावा आणि विहार हा मुक्ती करून बौद्धांच्या ताब्यात द्यावं. अन्यथा हा लढा आम्ही 8 दिवसानंतर पुन्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरवक करूत अशी या ठिकाणी आम्ही इशारा देतो सरकारला आणि थांबतो. जय भीम, धन्यवाद. या ठिकाणी मुकुंदजी करवंदे आहेत, काय इशारा असेल सरकारला? या ठिकाणी प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावं आणि बौद्ध धर्मीयाच्या ताब्यात देण्यासाठी त्या ठिकाणी देशातील आणि विदेशातील जे काही बौद्ध धम्मगुरू आहेत, भंते जे आहेत, शांततामय मार्गाने त्या ठिकाणी उपोषण चालू असताना आणि बौद्ध धर्मीय शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना बिहार राज्य सरकारनं जाणीवपूर्वक दडपशाही मार्गाने ते आंदोलन कुठंतरी दडपण्याचा एक प्रयत्न म्हणून भिक्खूवरती लाठीचार्ज केलेला आहे. ही जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे. एखाद्या भिक्खुनीला बिहार पोलीस जर लात मारित असेल तर मला वाटतं निश्चित त्या बिहार पोलिसाची लात त्याच्या धडा वेगळी आम्ही निश्चित केली असती त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी आमची बिहार राज्य सरकारला विनंती आहे, अशा पद्धतीचा वाद उफाळेल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन होऊ देऊ नका. बौद्ध भिक्खू जे आहेत त्या बौद्ध भिक्खूंना शांततामय मार्गाने आंदोलन चालू असताना आपण सहकार्य करा आणि येत्या 10 दिवसामध्ये महाबोधी बुद्ध विहार हे रीतसर मंदिर कायदा जो तुम्ही लावलेला त्या विहारावरती तो रद्द करा आणि सुधारित कायद्याच्या नुसार बौद्ध धम्मी यांच्या ताब्यामध्ये महाबोधी बुद्ध विहार देण्यात यावं. यासाठी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन कामगार आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी सर्व जे कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये पहिला जो पाठिंबा दिलेला आहे त्या आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या एकाही नेत्याची हिंमत झाली नाही.
किंवा एकामध्ये ती धमक नाही की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं म्हणण्याची सुद्धा या ठिकाणी शोकांतिका वाटते की या देशामध्ये समाज कल्याण न्यायमंत्री हा बौद्धाचा आहे, पण मला वाटतं तो बोलवता धनी आहे, त्याचा आका दुसराच कोणीतरी आहे. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा ते आदेश देतील तेव्हा निश्चितच व्यापक स्वरूपाचं उग्र असं आंदोलन उभं केलं जाईल. आमची बिहार राज्य सरकारला हीच विनंती आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून, बुद्ध विहार मुक्ती करा आणि या ठिकाणी संविधानानं दिलेला जो अधिकार आहे सर्व धर्मीयांना, त्या संविधानानं दिलेल्या अधिकाराचा आम्हाला सुद्धा उपभोग घेऊ द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी बोधगयातील महाबौद्ध विहार हे मुक्त करावं यासाठी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी असो, माथाडी कामगार असो यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे येणाऱ्या 8 ते 9 दिवसामध्ये या प्रशासनानं दखल घ्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा देखील या ठिकाणी इशारा देखील. आता याच आंदोलनाकडे, या निवेदनाकडे हे कितीपत लक्ष देतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मी नागराज वसमत हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.